अजित पवार गटाचे सर्व आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आले तर शरद पवार हे सुद्धा आता तिथे दाखल झाले आहेत आणि मंत्र्यानंतर आता आमदार देखील शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते। यात आणखी महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व अजित पवार समर्थक आमदार येणार असल्याची पवारांना माहिती नव्हती। त्यानंतर ते सिल्वर ओकवरून माहिती मिळताच तातडीने चव्हाण सेंटरमध्ये आलेले आहेत आणि शरद पवार समर्थक जे आमदार आहेत त्यांना प्रदेश कार्यालयात जाण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्याचं देखील कळतंय आणि आता प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू आहे। त्यामुळे अजित पवार समर्थक आमदारांची शरद पवार भेट घेतात काय बघावं लागेल। निलेश बुधावले आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। निलेश, या अजित पवार समर्थक आमदारांची शरद पवार भेट घेणार आहेत की भेट नाकारणार आहेत? अजित पवार समर्थक आमदारांसोबत सौरभ बैठक चालू आहे। प्रफुल्ल पटेल सुरुवातीला खरं तर आतमध्ये गेले होते, त्यांनी शरद पवारांशी बातचीत केली आणि त्यानंतर अजित पवार असतील, शरद पवार असतील, यासोबतच प्रफुल्ल पटेल असतील आणि अजित पवार गटातील जे सर्व आमदार आहेत त्या सर्व आमदारांसोबत आता शरद पवार बोलत असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। या बैठकीमध्ये आता शरद पवार नेमकं काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। शरद पवार पत्रकार परिषद घेण्याची देखील एक शक्यता वर्तवण्यात येते, त्यानुसार शरद पवार आपली भूमिका देखील स्पष्ट करताना पाहायला मिळणार आहेत। मात्र आमदारांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी एक व्हावी यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। अजित पवारांची ही आतापर्यंतची शरद पवारांसोबतची ही तिसरी महत्त्वाची भेट आहे। पहिली भेट ज्यावेळेस प्रतिभा पवार यांचा शस्त्रक्रिया झाली होती त्यानंतर अजित पवार अचानक सिल्वर ओक निवासस्थानी भेटायला गेल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर कालच अजित पवार आपल्या सर्व मंत्र्यांसह शरद पवारांची वायबी चव्हाण सेंटर येथे येऊन भेट घेतली होती आणि शरद पवारांना पुन्हा एकदा विनंती करण्याचा प्रयत्न केला होता की आता तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले पाहिजेत आणि राष्ट्रवादी एकसंघ राहिली पाहिजे, यासाठी आता आपण सर्वांना एकत्र असलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्या ठिकाणी एक भूमिका मांडण्यात आल्याचं अजित पवारांच्या वतीने आपल्याला कळतंय। मात्र शरद पवारांना जयंत पाटील आता या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जयंत पाटलांशी पुन्हा एकदा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। जयंत पाटील यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर 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 आपण पाहतोय जयंत पाटील आता इथं पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी ते या बैठकीसाठी या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी शरद पवारांचं काय म्हणणं आहे ते देखील या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न होईल आणि या ठिकाणी शरद पवार यासोबतच अजित पवार यासोबतच सुनील तटकरे आणि सर्व जे राष्ट्रवादीचे पवार गटातले अजित पवार गटातले आमदार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता शरद पवारांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पवार गटातील आणि अजित पवार गटातील सर्व महत्त्वाचे नेते सध्या बैठक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी जयंत पाटील यांच्या माध्यमातून वायबी चव्हाण सेंटर इथं बैठक होणार होती आणि त्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शरद पवार गटातल्या आमदारांना मार्गदर्शन करणार होते। मात्र तत्पूर्वी सर्व अजित पवार गटातील आमदार जे आहेत ते वायबी चव्हाण सेंटर इथं येऊन पोहोचले। त्यामुळे जयंत पाटील यांना आपले जे सगळे आमदार आहेत शरद पवार गटातील त्या सर्वांना राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालय जे बेलाडपेर इथं आहे तिथं जायचे आदेश दिले आणि त्यानंतर हे जे प्रमुख दोन महत्त्वाचे नेते आहेत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड ते वायबी चव्हाण सेंटर इथं शरद पवारांच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। सध्या या बैठकीसाठी राष्ट्रवादीतल्या अजित पवार गटातले सर्व महत्त्वाचे नेते याच्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यासोबतच शरद पवार या स्वतः अजित पवार हे या बैठकीमध्ये आहेत आणि या बैठकीमध्ये आता जवळपास चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार येऊन या बैठकीसाठी जवळपास अर्धा तास उलटलेला आहे। तत्पूर्वीच अर्धा पाऊण तासापूर्वीच अजित पवार गटातील सर्व जे आमदार आहेत ते अचानक या ठिकाणी आले होते। खरं तर ही भेट जी आहे ही भेट अचानक झालेली नाहीये। अजित पवारांना जवळपास एक तास सर्व आपले जे आमदार आहेत अजित पवार गटातील त्या सर्वांशी चर्चा केली, त्यांना मार्गदर्शन केलं आणि आपण शरद पवारांच्या भेटीला जाऊयात अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चर्चेमध्ये ठरलं आणि त्यानंतर सर्व जे आमदार आहेत ते थेट विधिमंडळातून अधिवेशन संपल्यानंतर वायबी चव्हाण सेंटर इथं शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळालं। यातली महत्त्वाची बाब अशी आहे की ही जी भेट आहे ही अचानक होती, कारण शरद पवारांना या भेटीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती। खरं तर अजित पवारांना एक खेळी या निमित्तानं केल्याचं पाहायला मिळालं, ते या ठिकाणी अगोदर येऊन पोहोचले, त्यामुळं शरद पवारांची आता ही भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मागच्या 2-3 ज्या भेटी झालेल्या आहेत सातत्यानं ह्या ज्या भेटी होत आहेत, अजित पवार सातत्यानं भेटायला येत आहेत, त्यावरून राज्यभरामध्ये सध्या एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कुठेतरी पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा होती आणि शरद पवारांच्या भूमिकेसंदर्भामध्ये प्रामुख्याने पुन्हा एकदा संशयाचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे कुठेतरी शरद पवार काय भूमिका घेत आहेत यासोबत अजित पवारांची जी विनंती आहे ती शरद पवार मान्य करतायत का आणि उद्या बेंगलोरला जी विरोधकांची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये शरद पवार
सहभागी होण्यापूर्वीची पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामध्ये आपली काय भूमिका मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की शरद पवारांना यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारे भाजपसोबत आपण जाणार नाही. आपली जी भूमिका आहे ती भाजपला विरोध करणारी भूमिका असेल. त्यामुळे आता शरद पवार पुन्हा एकदा आमदार भेटीला आल्यानंतर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सौरभ. बरोबर, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. अजित पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आता चर्चा करतायत प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर अजित पवार समर्थक आमदारांसोबत. आणि थोड्याच वेळात शरद पवार हे पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता आहे. आणि काही वेळापूर्वी शरद पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांना आणि नेत्यांना प्रदेश कार्यालयात जाण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जयंत पाटील हे आता वायबी चव्हाण सेंटरमधून बाहेर पडले आहेत आणि ते प्रदेश कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. जयंत पाटलांनी कुठलीही प्रतिक्रिया यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेरून आल्यानंतर दिलेली नाही आहे. आता शरद पवार यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील दोन्ही नेते उपस्थित होते. आता प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत शरद पवार यांनी चर्चा केली आणि त्यानंतर आता अजित पवार समर्थक आमदारांशीही शरद पवार चर्चा करण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद देखील होऊ शकते, ज्यामध्ये कदाचित या भेटीबद्दल प्रतिक्रिया भाष्य शरद पवार हे करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या बंगळुरूमध्ये शरद पवार हे विरोधी पक्षनेत्यांची एक बैठक आहे, त्या बैठकीसाठी जाणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधात वेगवेगळ्या पक्षांची मूठ बांधण्याचा प्रयत्न नितीश कुमार आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते करतायत. आणि या जवळपास 20हून जास्त पक्ष यामध्ये सहभागी आहेत. यात उद्धव ठाकरे देखील राज्यातून बंगळुरूत जाण्याची शक्यता आणि शरद पवार देखील उद्या रवाना होणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांची भूमिका काय राहते हे बघावं लागेल. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपला प्रतिनिधी अमेय राणे आता आपल्यासोबत आहे. अमेय. सौरभ, ही बैठक अजूनही चालू आहे, परंतु बैठकीचे तपशील आपल्याला अजून मिळालेले नाही आहेत. शरद पवार यांनी आल्यानंतर चौकशी केली की कोण आलंय आणि कशासाठी इतकी गर्दी आहे. त्यांना कल्पना नव्हती की अजित पवार आणि त्यांच्यासोबतचा बाहेर पडलेला गट आज सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वायबी चव्हाण या सेंटरवरती त्यांची भेट घेण्यासाठी येईल. परंतु आता जवळपास तासाभराचा अवधी झालेल्या अजित पवारांना इथं दाखल होऊन आणि अर्ध्या तासाच्या वर झालेला आहे शरद पवार यांना दाखल होऊन. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची आज भेट होते का? उद्या बेंगलोर इथं जी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची महत्त्वपूर्ण बैठक होते त्याला शरद पवार सहभागी होत आहेत. परंतु राज्यात अजूनही राष्ट्रवादी चा जो गट आहे अजित पवार यांच्या साथीनं जो महायुतीत भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत जाऊन बसलेला आहे, त्यांची अपेक्षा अजूनही अशी आहे की शरद पवार हे त्यांच्यासोबत येतील किंवा त्यांच्या गटाला पाठिंबा देतील आणि आपली काही भूमिका जी राज्यासाठी राज्याच्या हिताची आहे ती जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. कारण की राष्ट्रवादीतले मोठे नेते, मग ते स्वतः अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, या नेत्यांना अजूनही अपेक्षा आहे की शरद पवार हे आपला पाठिंबा त्यांना देतील आणि राष्ट्रवादी हा संपूर्ण एकसंध पक्ष आहे, एका विचारानं एका भूमिकेनं चालणारा पक्ष आहे. ही जी त्यांची भावना आहे ती ते शरद पवार यांना गेले काही दिवस पटवून द्यायचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचे प्रयत्न वायबी चव्हाणमध्ये आताही सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. सौरभ. बरोबर, रमेश सोबत राहाच. दरम्यान या भेटीवर ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी काय विश्लेषण केले ते सुद्धा आपण पाहूयात. उद्यापासून पुढे काय होतं हे कळेल. मुळामध्ये कोणाकडे किती आमदार आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. हे प्रत्येकाचा दावा असा आहे की आता काल जयंत पाटील म्हणाले की आमच्याकडे 29 आहेत, काय 18, 19 काय जे काय आहेत ते. हे म्हणतात तिकडे फक्त 8च राहिलेले आहेत. आता काय नक्की कोणाकडे आहे ते प्रत्यक्ष सभागृहात जे व्हायचं आहे तिथे कळेल आपल्याला ती संख्या काय आहे ती. आणि ते सगळं जे आहे ते अध्यक्षांच्या हातामध्ये आहे. विधानसभा अध्यक्ष हा या अधिवेशनाचा मुख्य हिरो असेल. तर याबद्दल सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काय म्हटलंय तेही बघूयात. कालच्या भेटीबद्दल प्रफुल्लभाईंनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. आजच्या भेटीमध्ये सगळे आमदार गेलेले आहेत भेटायला आणि ते सुद्धा साहेबांचा आशीर्वाद घेत. तर या भेटी संदर्भात भाजप नेते गिरीश महाजन यांनीही काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात. आता हा त्यांचा काय अंतर्गत त्यांची काय आयडिओलॉजी आहे, त्यांची काय रचना आहे पुढची हे आता मला सांगता येणार नाही. परंतु आज सभागृहात आपण जर बघितलं तर काँग्रेस सोडून कोणीच त्या ठिकाणी बोलत नव्हतं आणि म्हणून कुठे एकवाक्यता विरोधी पक्षामध्ये त्या नाही आहे, कुठे कॉर्डिनेशन त्यांच्यामध्ये नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी 30 वर्ष झाले या सभागृहाचा सदस्य आहे, पण या 30 वर्षामध्ये इतका विखुरलेला किंवा सैरभैर झालेला विरोधी पक्ष मी हा कधी बघितलेला नाही. तर आजच्या या भेटीगाठींच्या शृंखलेबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाही माध्यमांनी प्रतिक्रिया माहिती विचारली. त्यानंतर धनंजय मुंडेंनी काय म्हटलं ते बघूयात. फक्त जे आमदार काल आमच्यासोबत नव्हते
काल आमदार आमच्यासोबत येऊ शकले नाहीत. काल अधिवेशन, आज अधिवेशन असल्यामुळे जे आमदार इथं आले ते आज आमदार परत गेलेले आहेत. त्यामुळे काल आम्ही गेलो होतो. काल आम्ही या ठिकाणी जाऊन आपल्या सगळ्यांना प्रफुल्लभाईंनी त्याबाबतची माहिती दिलेली आहे. आणि माझी विनंती आहे आपल्या सगळ्या माध्यमांना की या बाबतीतलं भेटून परत येताना आदरणीय प्रफुल्लभाई किंवा आदरणीय दादा या बाबतीमध्ये आपल्याला सविस्तर आपल्या मनातल्या इतर सर्व गोष्टीचं, शंकेचं निरसन करतील. त्यामुळे शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार हेच त्यांची भूमिका मांडू शकतात. आणि त्याचबरोबर कदाचित या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देखील अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल देऊ शकतात. त्याचबरोबर शरद पवार हे सुद्धा पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही सगळी खलबतं आणि बैठकांचं सत्र सुरू आहे. शरद पवार हे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. अजित पवार समर्थक आमदारांसोबत आता शरद पवार हे चर्चा करत आहेत. आणि या सगळ्या गाठीभेटींचे अपडेट्स आपल्याला अमेय आणि निलेश देत आहेत. अमेय आणि निलेश दोघांचेही धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल आणि माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.